पाऊस उघडलेला बघून ना आम्ही सगळे जरा बाहेर गेलो, कारण 9 ऑगस्टला चिमणीचा बर्थडे येत आहे, त्याचीच तयारी चालू आहे. आता तिला मला कानातलं आणि चांदीची ना गळ्यामध्ये चेन करायची होती. तेच करण्यासाठी आम्ही इथं ज्वेलरी शॉप मध्ये गेलो होतो. बर्थडेला करण्यापेक्षा म्हटलं आधी सगळं काही करून घेऊ, म्हणजे धावपळ नाही उडायची बर्थडेला. आधीच्या तिच्या कानातल्या तारा काढायला घेतल्या तर ती खूप जास्त रडली. ती ना फक्त 12 दिवसाची होती तेव्हा तिचे कान टोचले होते, ते पण बारीक ताराने. आणि तिला चांगलं कानातलं करण्यासाठी ती वर्षाची व्हायची वाट बघत होतो आम्ही, आणि फायनली ती आता वर्षाची होत आहे. खरं तर सोन्याचे रेट इतके वाढलेले आहेत की माणसाच्या किडनीतच दुखायला लागतं ऐकून. आता चिमणीसाठी ना आम्ही बाल्या पसंत केल्या होत्या कानातल्या, आणि चांदीची चेन करण्यासाठी पुन्हा लिफ्टने वरती गेलो. तशा आमच्या मॅडम छोट्या आहेत, त्यामुळे चांदीची चेन ना तिला कट करूनच घ्यावी लागली आम्हाला. आणि मॅडम मात्र गोल गोल फिरणाऱ्या खुर्चीमध्ये बसून एन्जॉय करत होत्या. आता चिमणीसाठी ना आम्ही ही चांदीची चेन आणि हे स्वामींचे लॉकेट केलेलं आहे. कसं वाटतंय नक्की सांगा. आणि पप्पांच्या हस्ते मग चिमणीला आम्ही चेन घातली. पण आमच्या मॅडमना काय माहिती काय झालं होतं, नुसती चिडचिड करत होती, हात सुद्धा लावून देत नव्हती. काय नाही, मॅडमचा अधून मधून मूड खराब होत असतो. लॉकेट बघा कसं वाटतंय तुम्ही. आता जे काय घ्यायचं होतं ते घेतलं आणि निघालो बाहेर. आणि हो चिमणीला घेतलेल्या कानातल्याचा व्हिडिओ काढायचा राहिला, मग डायरेक्ट तिला घातलेल्याचा व्हिडिओ काढून दाखवते कसं वाटतंय. ती रडतच होती एवढं की व्हिडिओ काढायचाच राहून गेला. पण मला तर हिनं बाल्या घातल्यानंतर ना पक्क पोरगं वाटत होते. तुम्हाला काय वाटतंय?